आज कुणाची जयंती आहे? लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंचं नाव काय? नाव सांग. अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. प्रश्न विचारतो, सांगता का दोन उत्तर? घ्या की, चांगलं तर विचारतो. असे पाळतात लोक आम्हाला बघून. मान दिसतो का एवढा मी? ते नाचायला जायचे पण का त्यांचे कार्य काय वगैरे ते आपण कधी घरातल्या घरात डिस्कशनच करत नाही. एक हेल्दी डिस्कशन झालं पाहिजे ना. कुणाची जयंती आज? आज आमच्या साठे साहेब. जय लवजी. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? हॅलो. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? वस्तात लहूजी. हे समाजाच्या कादंबऱ्या लिहून बाबासाहेबांना दिलं तेव्हा बाबासाहेब पुढे गेले. का नाचतोय आपण? एखादा जर पुढारला त्या समाजातला, तो जेव्हा चांगल्या गोष्टी करायला जातो किंवा तो म्हणतो की बाबा आता नाचू नका, आता आपण पुस्तक वाचू, तर लोक त्याला येण्यात काढतात ना. त्याला डायरेक्ट लोक टॅग देऊन टाकतात की आज शिकला म्हणून शाळा झाला, 4 पुस्तक वाचले, 4 पुस्तकं वाचले म्हणून शाळा झाला. पण ह्या लोकांना 4 पुस्तकं वाचण्यापासून कोणी अडवलंय का? हे का नाही वाचत? मग तो फरक मिटवायचा कसा आपण? तुम्हाला पण शुभेच्छा. सोडा आता दारू वगैरे, तब्येतीकडे लक्ष द्या जरा. इतिहासात अनेक लेखक झाले, अनेक कवी झाले, पण मजुराला आवाज देणारे, वंचितांच्या वेदनांना साहित्याचं रूप देणारे आणि संघर्षाला शब्द देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मात्र एकदाच घडले. त्यांचं आयुष्य जितकं कठीण होतं तितकंच त्यांच्या साहित्याचं सामर्थ्य मोठं होतं. आज समाजात अण्णाभाऊ साठे हे नाव प्रत्येकाला माहिती आहे, पण त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या साहित्याबद्दल आणि त्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल किती जणांना खरंच माहिती आहे. म्हणून मी अनेकांना अण्णाभाऊंचं पहिलं नाव विचारलं. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? हे यार थांब ना जरा. अण्णाभाऊ साठेंचं योगदान काय? आता योगदान सांगा. योगदान अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. इकडे मित्र, इकडे. जय भीम, जय शिवराय, जय लवजी. आपण ही गोष्ट नोंद करण्यासाठी की बाबासाहेबांनी काही फक्त एसएससाठी सुविधा नाही दिलं, आणि अख्ख्या भारतीयासाठी लिहिलेली. अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? अण्णाभाऊ साठेंबद्दल काय माहिती तुम्हाला? काय माहिती नाही आम्हाला. एवढं काय माहिती नाही आम्हाला. मग आज तुम्ही इथे काय आलं? जयंतीला. जयंती. जय लवजी. आज कुणाची जयंती आहे? अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठेंची. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव ह्यालाच माहिती आहे. काय माहिती भाऊ? उतरून जाऊ नको मित्र. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? मुळात मला असं वाटतं शिकलेल्या लोकांना साधी समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. त्यांचं पहिलं नाव काय? तुम्ही कसे काय का आलाय? डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव माहित नाही यांना आणि म्हणे जयंती बघायला आलोय. दुर्दैव. पण मी बुद्धिस्ट आहे. तुम्ही काय विचारायचं असेल तर विचारू शकता. म्हणजे काय नाही. अण्णाभाऊ साठे सगळ्यांचे होते ना? हो, आमचे पण होते. अण्णाभाऊ साठेंबद्दल 2 वाक्य तुमच्यातलं कोण बोलू शकतात? अण्णाभाऊ साठेंनी मुंबई वाचवली. बुडण्यापासनं. कशातनं बुडण्यापासनं? इंग्रजांपासून. चालतंय. आता डीजे कसा वाटतो? एकदम बेस्ट. याचं उत्तर जोरात दिलं तुम्ही. याचं उत्तर एकदम जोरात. काय पण त्यांना का मानतात लोक एवढं? मग आमचं बाप आहे ना. भरपूर कार्य केले.
आजच्या या साहित्य संमेलनामध्ये बोला बोला. तुम्हाला मी आता एक सांगतो. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव आहे तुकाराम. तुकाराम भाऊराव साठे. कुणी विचारलं त्यांना सांगायचं. ठीक आहे. जे अण्णा गेल्या वर्षी अण्णाभाऊ साठे समाजकार्य होते त्यांनी काय झाला, हे कामगार चळवळ हे पहिली भारतात घडवली आणि महाराष्ट्राला मुंबई घडवून दिली. हे अण्णा गेल्या वर्षी तुम्ही सांगा या. तुम्हाला काय वाटतं, साऊंड लावला पाहिजे का? आता बघा त्याच्या जातीचा संबंध असतो ते लावणं योग्यच आहे. त्यांनी आपल्यासाठी एवढं काय केलं, बरोबर, आपल्या समाजाला एकजूट केलं. तुम्ही असे काय इथं बसले? आम्हाला कसं नाही कोणाची. 7 कोण म्हणजे काय? 4 वर्ष झाली आम्ही इथंच आहे. शब्द संपले. आता या प्रश्नामागचा उद्देश कोणालाही कमी लेखण्याचा नव्हता. समोरचा माणूस अज्ञानी आहे हे सिद्ध करण्याचा तर अजिबातच नव्हता. उद्देश फक्त एवढाच होता की आपण ज्या महापुरुषांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजऱ्या करतो त्यांच्या विचारांपर्यंत आणि कार्यापर्यंत आपण स्वतः पोचलो आहोत का, हा प्रश्न स्वतःलाच प्रत्येकाने विचारावा. अनेकांना अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या माहीत नाहीत. फकीरासारखी कालजयी कादंबरी, त्यांच्या कथा, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य यांची ओळखही नाही. जुन्या पिढीला त्यांचा संघर्ष बराचसा माहिती आहे, पण आजची तरुण पिढी त्या इतिहासापासून दूर जाताना दिसते. त्यात संपूर्ण दोष तरुणांचा आहे असं म्हणणंही चुकीचं ठरेल, कारण आपणच त्यांच्या विचारांपेक्षा उत्सवाला जास्त महत्व द्यायला लागलोय. अण्णाभाऊ साठे असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, प्रत्येक जयंतीमध्ये एक गोष्ट समान दिसते आणि ती म्हणजे स्पर्धा. कोणाचा डीजे किती मोठा, कोण मोठा रोड शो करणार, कोण जास्त लाइटिंग करणार, कोण मोठा कलाकार आणणार. अशा विचित्र स्पर्धांमध्ये लाखो रुपये खर्च होतात. अनेक ठिकाणी व्यसन, दारू आणि बराच गोंधळ दिसतो. मग मनात प्रश्न पडतो, ही खरंच महापुरुषांची जयंती आहे का, की फक्त एक दिखाव्याची स्पर्धा? आता काही जण म्हणतील, मग नाचायचंच नाही का? अरे का नाही, नक्की नाचा. आनंद व्यक्त करणं काही चुकीचं नाही. नृत्य ही आनंदाचीच भाषा आहे. पण आपल्या नाचातून कोणता संदेश जातोय याचाही विचार व्हायला हवा ना. नशेत नाचणं, महिलांना त्रास होईल असं वागणं, अश्लील हावभाव करणं हे कोणत्याही महापुरुषाच्या विचारांशी जुळत नाही. किमान एवढी जाणीव तरी प्रत्येकाने ठेवली पाहिजे. पण आता एक महत्वाचा मुद्दा, गणेश उत्सव आला की संपूर्ण महाराष्ट्र उत्सवात बुडतो. ढोल ताशे, डीजे, मिरवणुका, हा सगळा उत्सव आपण वर्षानुवर्ष पाहतोय. कदाचित त्यातूनच प्रेरणा घेऊन इतर समाजांनीही आपल्या महापुरुषांच्या जयंती उत्साहात साजऱ्या करायला सुरुवात केली. कारण प्रत्येक समाजाला आपल्या महापुरुषांचा अभिमान असतो आणि तो उत्सवातून व्यक्त करावासा वाटतो. मात्र इथेच एक प्रश्न निर्माण होतो. जेव्हा एखाद्या विशिष्ट जयंतीवर निर्बंध लावले जातात तेव्हा त्या समाजाच्या मनात प्रश्न उभा राहतो. अमुक उत्सवाला परवानगी असते, मग आमच्या जयंतीलाच निर्बंध का? हा प्रश्न दुर्लक्ष करण्यासारखा नाही. त्याचं उत्तर पण समान नियम, समान निकष आणि समान वागणूक यातच आहे. पण त्याच वेळी समाज म्हणून आपली ही जबाबदारी आहे. जर आपण आपल्या जयंतींना विचारांचा उत्सव बनवला, अण्णाभाऊंचं साहित्य वाचलं, बाबासाहेबांचं संविधान समजून घेतलं, शिवरायांचं स्वराज्य जाणून घेतलं, तर त्या महापुरुषांचा खरा सन्मान होईल. कारण महापुरुष चौकात उभे करून त्यांचं स्मरण होत नाही. त्यांनी दाखवलेला मार्ग आपण आपल्या आयुष्यात आणला तरच त्यांची जयंती खऱ्या अर्थाने साजरी होईल.
ते म्हणता त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं, मग आपली जबाबदारी नाही का की ते वारसा पुढे न्यायचा? आम्ही काम हे करतो, मान्य करतो मी. आम्ही काम करतो, पण आम्हाला राहायला इथं जागा नाही. मला तुला काय वाटतं, साऊंडनी त्रास होतो कानाला? राहायला जागा नाही, आम्ही फुटपाथवर झोपतो. पण तुम्ही म्हणता ते सगळं बरोबर येतं, दारू पिऊन याच्यावर काय निवारा निघणार आहे? नाही दारू त्याचा विषय कसा आहे माहिती का, कष्ट करायचं. तरुण पिढीसाठी एक संदेश द्या, जे तुम्ही जिथं तुम्ही चुकला, तरुण पिढीने तिथं चुकू नये असा काय संदेश देतात? तुम्ही फक्त एक काम करा की फक्त समाजासाठी लढा. कुठलाही समाज असू द्या, मग ते कोणताही असू द्या, त्यांच्यासाठी फक्त लढा. त्यात मला धन्य आहे. यस. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? तुकाराम. तुकाराम, एकदम बरोबर बोलले, एकदम बरोबर बोलले. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? तुम्हाला माहितीये का अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव? तुकाराम. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? तुकाराम भाऊराव साठे. पहिला माणूस आहे ज्यांनी हे उत्तर बरोबर दिले. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? तेच. अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव काय? तुकाराम भाऊराव साठे. अण्णाभाऊ साठे जयंती खरंच सार्थक झाली. अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आम्ही ग्राउंडवर गेलो आणि ग्राउंडवरचं वास्तव पाहून मिक्स ओपिनियन आले, चांगले काही वाईट. माझ्यासोबत होते श्रुती, पृथ्वी आणि प्रतीक. तर आम्ही चौघ पत्रकार आहे. आणि श्रुती, तुला काय जाणवलं गेलं? दोन गोष्टी जाणवल्या. आपला शेवटचा इंटरव्ह्यू जो होता, जे एजंट काका होते त्यांच्याशी आपण बोललो. रॅन्डमली ते अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीबद्दल सांगत होते. आणि जेव्हा आधीचा एक इंटरव्ह्यू होता त्यामध्ये लहान मुलं होते आणि त्यांचा शेवटचा प्रश्न असा होता की दादा तू हे इन्स्टावर सोडणार आहे का? ऍज लाईक आत्ताची पिढी सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह झालेली आहे, चांगली गोष्ट आहे, ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. बट कुठेतरी सामाजिक ज्ञान कमी पडतंय का, जनरल नॉलेज कुठेतरी स्क्रीन एडिक्शनमुळे कमी पडतंय का असं वाटतं. कारण की जयंती ही फक्त स्क्रीनवरती किंवा अशा गोष्टी नाहीये, तर त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या कादंबऱ्या, त्यांचे लेखन जे की खूप जास्त जगप्रसिद्ध आहे, ते आपल्याला ह्या पिढीला तर माहितीच नाही. का माहिती नाही? तेच मी सांगते ना, स्क्रीन एडिक्शन म्हणजे स्क्रीन एडिक्शन एवढं वाढलंय की लोकांना इंटरेस्ट नाहीये जयंती सेलिब्रेट करायला. ऍडिक्शन असेल पण तुम्ही कंटेंट कुठल्या प्रकारचा पाहता हे महत्वाचं आहे ना. ते ऍडिक्शन आहे. अल्गोरिदमला हा कंटेंट येतो का? तू जेवढं स्क्रीन टाइम बघतो, ठीक आहे, तू दिवसभरातून 2 तास मोबाईल बघत असशील, त्यातले किती कंटेंट अल्गोरिदमचे तुला महापुरुषांचे माहिती देणारे किंवा हिस्टॉरिकल येतात. ग्राउंडवर आपण एकाशी वेळी बोलत होतो, तेव्हा तो बोलता बोलता सहज बोलून गेला की मला बुद्धिझमचा विचार, कारण मी बुद्धिस्ट आहे. आता त्याला हे माहिती का की SC, ST, OBC हे कुठेतरी सगळे एकच वर्ग आहे. आणि काय म्हणतो अण्णाभाऊ साठे जे पूर्व बाबासाहेब होते, असं पार्शली करत नाही, पण त्यांनी कधी भेदभाव केला नाही. मग हा प्रश्नच त्यांनी कसा विचारला मला की मी बुद्धिस्ट आहे तर मला अण्णाभाऊंचं नको विचारू. ऑब्विसली अशिक्षितपणा. अशिक्षितपणा नाही म्हणता येणार, कारण की आता कसं झालंय की प्रत्येक समाजाने स्वतःची एक वेगळी ओळख वाटून घेतलंय आणि त्याच्यामध्ये कुठले महापुरुष होऊन गेले, त्याचा शोध घेऊन ते असं एखादा टीका करून की असं करतात की आम्ही यांच्यामुळे आणि हे आमच्यामुळे असं आहे. आपण एक गोष्ट नोंद करण्यासाठी सारखी बाबासाहेबांनी काही फक्त एसएससाठी सुविधा नाही दिली, अख्ख्या भारतीयासाठी लिहिलं. नाही, पूर्वी कसं होतं की एखादा जात सांगायचं म्हटलं की माणूस कुत्रा हे करायचा की कसे सांगू. पण आता काय झालं की जातीचा टॅग लावून वोट बँक झाले आहेत राजकीय लोक त्याचा वोट बँक म्हणून उपयोग करतात. म्हणजे एकंदरीत असं म्हणू शकतो का की राजकारण जे याच्यामध्ये आले तर राजकारण्यांनी यांची वाट लावली, कारण एक कार्यकर्ते आहेत सगळे. याच्यात तुम्हाला कोण आमदार खासदार दिसला का, कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये मला कुठला आमदार भेटला, कोणच नाही. हे सगळे तळागाळातले लोक आहेत आणि कदाचित हेच त्यांची वोट बँक असते. मला एक असं म्हणायचं प्रबोधन नाही समाजाला. तुम्ही राजकीय लोक तुम्ही राजकीय माणूस असताना त्यासाठी प्रबोधन घडवण्यासाठी काय करतात, तुम्ही मंडळाला वर्गाने देतात जे साऊंड लावण्यासाठी, तर त्या ठिकाणी व्याख्याला मागत झाले आता विश्रांतवाडीत तुम्ही या, विश्रांतवाडीत भीम जयंती सर्वात मोठी साजरी होते आणि तिथं कलर असतो निळा. तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला स्वारगेट पासून सारस बागेचा टापा पूर्ण झालेला असतो.
म्हणजे हे लोकांनी आता जागा वाटून घेतल्या. आधी झेंडा वाटून घेतला, महापुरुष वाटून घेतले, आता जागा रंग वाटून घेतला, आता जागा पण वाटून घेतल्या. ते वाटप कसं थांबवायचं आपण? कारण त्या त्या भागात तसे तसे लोक झाले. आणि मला पेठेमध्ये तू बघशील गणपती, ठीक आहे, शनिवार वाड्याच्या इथे गेला शिवजयंती, मग त्या एरियामध्ये तेवढे लोक आहेत. मग आपण इक्वॅलिटी म्हणतो, इक्वल झालंय सगळ्या गोष्टी इक्वली, आता कोणी मानत नाही जातपात या सगळ्या गोष्टी. मग का ह्या सणांमध्ये लोक का इन्व्हॉल्व्ह होत नाही? किंवा आता जे आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती बघितली त्यामध्ये ऑल ओव्हर सगळे डीजे, कुठे असं बघितलं का की अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त एक सामाजिक उपक्रम घेतला आहे वगैरे? थोडं जेवण ठेवले असं पण नाही. हा, जे नगरसेवक आहेत किंवा पॉलिटिशियन ऑल ओव्हर जे कोणी असतील, काय असतं, सकाळपासून विनम्र अभिवादन केलं, पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि सामाजिक उपक्रमाच्या नावाखाली फक्त काय पुस्तक वाटप केले किंवा काहीतरी. पण मेन सामाजिक उपक्रम काय आहे? तुम्ही काय विचार पोहोचवताय अण्णाभाऊ साठेंची? अण्णाभाऊंनी गावगावी जाऊन प्रबोधन केलं. अगदीच गरज मला असं वाटते जे सुशिक्षित लोक आहेत ते कुठल्या समाजात, मी काय म्हणत नाही की माझ्या समाजात, प्रत्येक म्हणजे सुशिक्षित लोकांनी पुढे आलं पाहिजे, प्रबोधनासाठी पुढे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तोच तो मुद्दा आहे ना, सुशिक्षित लोक पुढे येत नाही का तर पावर हातातून जाईल. पण तसं ना पण नाहीये. जर एखादा मुलगा शिकून मोठा झाला, मग ठीक आहे, शिकण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले आणि तो शिकला मोठा झाला, पण तो समाजात काय येत नाही की तू त्या समाजापासून स्वतःला वेगळं समजतो की मी आता यांच्यापासून जरा वेगळं झालंय, काय चांगला पैसा आहे, राहायला चांगलं घर आहे, आणि हे लोक काय तोच विचार घेऊन तेच काम करतात, तेच चाललेलं असतं म्हणून एकंदरीत समजतात कमी समजतात. किंवा त्याच समाजातून येतो, त्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करायचं करून तो त्या समाजाला स्वतःपेक्षा कमी मिळेल. जो विषय बोलला ना, या विषयात अजून एक बाजू अशी आहे की एखादा जर पुढारला त्या समाजातला, तो जेव्हा चांगल्या गोष्टी करायला जातो किंवा तो म्हणतो की बाबा आता नाचू नका, आता आपण पुस्तक वाचतो, तर लोक त्याला एडत काढतात ना, त्याला डायरेक्ट लोक टॅग देऊन टाकतात की आज शिकला म्हणून शाणा झाला, 4 पुस्तक वाचले म्हणून ते शाणा झाला. 4 पुस्तकं वाचले म्हणून शाणा झाला. पण ह्या लोकांना 4 पुस्तकं वाचण्यापासून कोणी अडवलंय का? एका नाही वाचत. मग तो फरक मिटवायचा कसा आपण? याच्यावर मला एक मुद्दा आठवला की समाज प्रबोधनाची सुरुवात जे आपण म्हणतो आधीपासून की ती घरातून झाली पाहिजे, घरातून सगळ्या गोष्टी सुरुवात झाली पाहिजे. हाच एक मुद्दा. मग आपण एक इंटरव्ह्यू घेतला, त्याच्या वडिलांना आपण प्रश्न विचारले, त्यांना उत्तर देता आले, वडिलांना सगळं माहिती होतं, पण ते त्यांच्या मुलाला विचारलं, चांगलं एज होतं, कळत होतं, आय टी शाळेतही जात असेल तू, पण त्याला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच नव्हत्या. का नव्हत्या माहिती? तर घरातून आपण आपल्या म्हणजे सुरुवातच करत नाही ना की ते नाचायला जायचे, पण का त्यांचे कार्य काय वगैरे ते आपण कधी घरातल्या घरात डिस्कशनच करत नाही. एक हेल्दी डिस्कशन झालं पाहिजे ना. ही कविता एक आहे बघ, विद्रोही कवी नावाचं एक चंदन शिवे नावाचे एक कवी आहे. ते म्हणजे म्हणले होते, कांबळेने जगभर बाबासाहेबांचं ज्ञान सांगितलं. जेव्हा त्याचा पोरगा मोठा झाला आणि त्यांनी विचारलं की डॅडी आंबेडकर कोण, संविधान म्हणजे काय, तेव्हा कांबळेने स्वतःच्याच डोक्यात मारले, कारण जगभर पेरलं घरीच नाही उगवलं. अशी परिस्थिती वाटली का? मला असं वाटतं मुलांची पण काही चुकी असेल, पण आसपास जे लहानपणापासून बघत आले तर जास्त करून लोक सोशल मीडियामध्ये राहतात, तर त्यांची पण चुकी नाही. ती लहानपणापासून बघत आले किंवा त्यांच्या घरातला कर्तव्य झाला तो नाही का दारूच्या व्यसनी जागी गेला किंवा महिला असेल ती धर्माच्या नादी लागली, त्याच्यामुळे मुलांवरती पण त्यांचं दुर्लक्ष झालं, तुला वाईट वाटणं झालं. अजून मला असं वाटतं की लॅक ऑफ एंटरटेनमेंट, या लोकांना दुसरं करायला काहीच नाहीये, त्यामुळे जयंती पुण्यतिथी हा एक मुद्दा झालाय त्यांच्यासाठी. काहीतरी म्हणजे एंटरटेनमेंट हवंय म्हणून जयंती साजरा करणं असेल, जयंती असो, गणपती उत्सव असो, कोणताही उत्सव असो, तो हा एक एंटरटेनमेंटचा पार्ट पण त्यांच्यासाठी असू शकतो. पण ती साजरा कशी करायची तो पण एक मुद्दा आहे. नाही खरं तर साजरा करताना नाचून करा, त्याच्यासोबत वाचून पण साजरी करणार का तर कुठे महापुरुष जातो तर त्याच्यानंतर त्याची विचार घेऊन ठेवायचे, त्याची पुस्तकं प्रत्येकाने पुस्तकं वाचली पाहिजे, त्याचं ज्ञान घेणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर व्यवस्थित असेल म्हणजे झोपडपट्टी परिसर असेल तिथं समाज प्रबोधन करण्याची खरंच गरज आहे. जी शिकलेले लोक आहेत त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. तो नाचून मुळात मला असं वाटतं शिकलेल्या लोकांना साधी समाज प्रबोधन करण्याची गरज आहे. म्हणजे स्लम एरियापेक्षा उलट स्लम एरियामध्ये इक्वल आणि इक्वल ह्या गोष्टी नसतात, म्हणजे सुशिक्षित असतात ना, त्यामध्ये मी एक गोष्ट ऑब्झर्व केली की हे आपलं नाहीये, आपण का करायला जायचं, हे आपलं काम नाहीये. हो, मानसिक गुलामगिरी झाली आहे आणि मानसिकता वाढून गेलेली आहे. तोच प्रकार झाला ना की आदिवासी भागांमध्ये
स्त्री पुरुषांमध्ये काय भेदभाव नसतो. Even जर तुम्ही शहरात आहे, शहरात कामं वाटून दिलेले असतात. किचनमध्ये कोण जाणार, कामाला कोण जाणार. पण तू तसा एक मोठा बोललीस बँक ऑफ एंटरटेनमेंटचा. तसंच आमचे एक सर आहेत स्वप्नील कांबळे नावाचे, त्यांनी सांगितलं होतं की सिमिओटिक्स नावाची एक गोष्ट असते, सिम्बॉलिझम आणि सिमिओटिक्स. त्यात मध्ये प्रत्येकाने आपलं आपलं ते वाटून घेतलेलं असतं. एक रंग आहे धर्माचा आमचा. तुम्ही आता इथे बघितलं का? हिरवा रंग म्हणजे एक मुस्लिम आता मी इथं बघितलं हातात पिवळा झेंडा होता. पिवळा रंग त्यांनी असं स्वतःला घेऊन ठेवलाय. तर झेंडा घेऊन चालतायत पोरं. त्यांना विचारलं अण्णा भाऊचं नाव काय, ते माहित नाही. अण्णा भाऊचं काम काय ते माहित नाही. मग तुम्ही कसं कोणतं प्रदर्शन करताय तुम्ही? अण्णा भाऊंचं तर मला वाटत नाही की विचारांचा वारसा पुढे नेताय. हे वेगळंच काहीतरी आहे. कलरचं पब्लिसिटी करताय का आपण त्या मागणं आणि विशेष म्हणजे तर मला संपूर्ण रॅलीमध्ये कुठेही अण्णाभाऊ साठेंचं गाणं लागलेलं मी ऐकलंच नाही. तिथे ऑल ओव्हर बॉलिवूड सॉंग, पिक्चर आणि ते आपण घरी पण लावू शकतो. काय नाच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंटरव्ह्यू घेताना आम्हाला कळते का काय असा प्रश्न निर्माण झाला होता त्यांच्या वाचनाने. 70% सगळे दारू सगळे नशा करून होते. अरे पण साजरी केली पाहिजे. नाचतो आपण, लग्नात नाचतो आपण, हळदीत नाचतो. अरे पण ते कोणते हातवारे रे बाबा. ते महापुरुषांचा फोटो मागे ठेवलाय, त्याच्या समोर तुम्ही लास्ट हातवारे करताय. त्या हातवारे करून काय सिद्ध होतं? अजून एक गोष्ट, रॅलीमध्ये डीजे पुढे असतो, मागं फोटो असतो. ठीक आहे, डीजे पुढे सगळे मुलं होते, सगळे जे काही नाचणारे लोक असते. पण जेव्हा फोटोची वेळ आली, फोटो समोर कोणीच नव्हतं, कुत्रा पण नव्हतं. का? म्हणजे ज्यांची जयंती तुम्ही त्यांच्या समोरच नाहीये, तुम्ही डीजे समोर. याचा अर्थ असाच आहे ना की तुम्हाला जयंती काय नाही, तुम्हाला डीजे नाचणं या त्याच्यावरती मी म्हणाल जे तो बहाना आहे, हमको खाली डीजे लागत नाही. आणि तुम्ही दुसरी गोष्ट प्रत्येक डीजेला 1,00,000-2,00,000 रुपये खर्च असतो. जर का ते 2,00,000 आज किती मुलांच्या फीमुळे अधुरं शिक्षण राहतं, तो पैसा चांगल्या ठिकाणी आपण वापरू शकतो. नाही कोणाचा आरोग्य संबंधित प्रॉब्लेम असेल, कोणाचं बिल असेल, मेडिकलचं बिल असेल, शिक्षणाचा खर्च असेल, कोणाला फी वर ना किती जण ते घरी बसतात, कोणाला नवीन शिक्षण घेत असतं. पण नाही होत. पण माझं काय म्हणणं, ही जी वर्गणी जमा होती ही कुठल्या तरी समाजासाठी लावणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच समाजासाठी उपक्रम राबवणं असं ही गोष्टी प्रत्येक मंडळीने घेतलं पाहिजे. आता एका रात्रीत मी जर का 2-3 लाख रुपयाचा चोरडा करत असेल तर हे गोष्ट पटणारी नाही. आणखी 2-3 लाख कमवायला वर्ष जाते एका सामान्य माणसात. उद्या पोरांशी जेव्हा बोलला तुला वाटलं हे जे आवडत कोणाला मला असं वाटलं की ते फक्त एक हवाबाजी करण्यासाठी आलं होते की आज आमचा जयंतीचा दिवस आहे, तर आम्ही एन्जॉय करणार, नाचणार, फिरणार, टेलिव्हिजन उद्या सकाळ, तेव्हा उद्या सकाळ होईल, त्यांना काही घेणं नाही सर. त्यावेळेस त्यांना आता पुढची तारीख येईल 1 ऑगस्ट 2027, त्यावेळेस त्यांना आठवणार त्यांना व्हायची जयंती आपला दिवस. म्हणजे आपला दिवस तुमचा दिवस मला तर येते कन्सेप्टच पटत नाही. आपला दिवस काय हे आपला मला अजून नाही कळलं. आपला म्हणजे नेमकं काय आणि तुमचं म्हणजे नेमकं काय? आपला दिवस म्हणजे प्रत्येक दिवस माणसाने आपलं म्हणून जगलं पाहिजे. आपले दिवस म्हणजे काय, म्हणजे आपला दिवस म्हणजे काय, ट्रिपल सीट गाडी घेऊन पळवणं, मागं गाड्याचा कधी आवाज काढणं, लोकांना त्रास देणं. म्हणजे असं नाही ना, तुमचा दिवस आहे किंवा आपला दिवस आहे म्हणजे त्याचं स्वातंत्र्य असं नाही. तुम्ही साजरी करा पण लोकांना त्रास न देता साजरी करा. मी अन्नापासाठी जयंतीच नाही म्हणत, प्रत्येक जयंतीचं सांगते, प्रत्येक कार्यक्रम सांगते, प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रम करतो. तुम्ही साजरी करा, आपल्याला साजरी करण्याचा विरोध नाही, पण तुम्ही कशा प्रकारे साजरी करता याला खूप महत्व आहे. ती म्हणजे गरोदर बायका असतात किंवा वयोवृद्ध लोक असतात, कोणाला काय त्रास असतो, कोणाला बीपीचा त्रास असतो, कोणाला ऐकण्याचा त्रास असतो, जेणेकरून लोक अक्षरशः घराबाहेर जातात 2-3 दिवस गावाला वगैरे. म्हणजे तुम्ही गणपतीला बघा किंवा कुठलाही सण बघा, पेटेल तिथं लोक गणपतीच्या वेळेस 10 दिवस जातात किंवा शेवटचे 4-5 दिवस गावाला जातात साऊंड. आणि साऊंडवर कुठं तरी सरकारने निर्बंध आणणं गरजेचं आहे. साऊंडचं डेसिबल लिमिट आहे. मी जेव्हा चेक केली डेसिबलच्या 10 पट पुढे होतं साऊंड. मग ह्याच्यावर सरकार का कोणता आक्षेप घेत नाही? कसं घेणार? वोट बँक, जसं आपण मगाशीच म्हटलं, वोट बँकच आहे ना ही. जास्त आवाज वाढवला नाही, एखादा सामान्य म्हणून जरी केला आणि कंप्लेंट जरी केली काय म्हणतील एक दिवस नाही जे काय म्हणतील एक दिवस आमचं आम्ही काय 12 महिने वाजवतो का, अशी त्यांची उत्तर आहे. बघितलेले समोर. तुम्हाला त्रास व्हायला लागला का, गणपती असतो तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही, तेव्हा तुम्हाला त्रास होत नाही. आज मुद्दा आहे ना आपला दिवस आणि त्यांचा दिवस मध्ये. हा मुद्दा आहे की आपल्या दिवशी त्रास व्हायला चालतो, त्यांच्या दिवशी आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे, असं कसं म्हणतो. मुळात सरकारने ह्याच्यावरती लिमिट ठरवून दिली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मिरवणूक येतात ते ठीक आहे, असं आपण ट्रॅफिकचं बघितलं म्हणजे लोक 1-1 तासभर ट्रॅफिक मध्ये, याच्यामध्ये म्हणजे
स्थानिक सरकार असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल किंवा ट्रॅफिक यंत्रणा असेल, त्यांनी योग्य प्रकारे ट्रॅफिकचं नियोजन 1-2 दिवसापूर्वी लावणं गरजेचं आहे, जेणेकरून लोकांना ट्रॅफिकसाठी अडथळा होणार नाही. हे माझे होणे प्रयत्न करतील. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण नैतिक जबाबदारी आहे. जर तुम्हाला असं वाटत नाही का की मागं पडते, हो. सरकारने काम केलंच पाहिजे, सरकारने निर्बंध, सरकारने योजना केल्याच पाहिजे. नैतिक जबाबदारी मध्ये मी आलो पडतोय का, हा प्रश्न आहे. लोक करतच नाही का स्वतःला. विषय असा आहे की व्यक्ती शिक्षित असो किंवा अशिक्षित, नैतिक जबाबदारी कोण घेत नाही. पण पूर्वी कसं होतं माहितीये का, पूर्वी ज्यावेळेस अण्णाभाऊ साठे स्वतः होते त्यावेळेस लोक अशिक्षित होती, पण त्यांना समजत होती की हा माणूस आपल्यासाठी काम करतोय, आपण याच्या मागे चालले पाहिजे, याचा विचार घेतला पाहिजे. पण आता विषय असा झालाय की माणसं शिकलेत पण विचार घ्यायला घाबरतेत. नाव पुरतं ठीक आहे, पास, याच्या पुढे जायला नको, त्यांचं नाव घेतं आपण पास, विचारावरती अंमल करायला लोक घाबरतात किंवा कळून पण न कळल्यासारखं करतायत. हे आपलं चांगलं चाललंय पास, बाकीच्या काही गोष्टी घेण्यात येणार नाही. जोपर्यंत लोक स्वतःमध्ये बदल करत नाही तोपर्यंत समाजामध्ये बदल होणार. बरोबर. कर्जाची सुरुवाती स्वतःपासून करणं गरजेचं आहे. म्हणजे आता कसे झाले, जो शिकलाय तो जेव्हा न शिकलेल्या व्यक्तीपेक्षा पण कमी शिकलेला आहे आताच्या काळात. हा, बरोबर. तर आता अण्णाभाऊ साठे जयंती खूप वरती जाणवलंय. मुळात एक गोष्ट जी अजून बदलली नाही किंवा ती तुझा भाव करण्याची, कारण ज्या महापुरुषांची जयंती आपण साजरी करतोय त्यांनी कधी तुझा भाव केला नाही. त्यांचे अनुयायी, हे जे तरुण पिढी आहे, हे तुझा भाव करण्यात व्यस्त आहेत. त्याच्यामुळं समाज प्रबोधनाची गरज आहे का, 100% आहे. पण समाज प्रबोधन हे तेव्हाच होईल जेव्हा आपण आमचा आणि तुमचा हा फरक दूर करा.